नमस्कार मित्रांनो, मी धनश्री तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत। तर आजचा विषय काय आहे हे तुम्हाला टॉपिक थंबनेलवरून समजलंच असेल की मी माझे सबस्क्रायबर हे एका महिन्यात कसे कंप्लीट केले 100 सबस्क्रायबर। बट ते खरंच एक महिना नाही आहे, त्याचा टाइम खूप कमी आहे। म्हणजे किती 20 ते 25 दिवस पकडा, 20 दिवस ॲप्रॉक्सिमेटली की 20 दिवसामध्ये मी कंप्लीट केलेले आहेत माझे 100 सबस्क्रायबर। जरी 100 सबस्क्रायबर कमी तुम्हाला वाटत असतील पण माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे किंवा हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक एका यूट्यूबरसाठी फर्स्ट 100 सबस्क्रायबर ही खूप मोठी अचीवमेंट आहे। 1000 सबस्क्रायबर जेव्हा होतात त्यावेळेस किती आनंद होईल हे माहीत नाही, पण आता 100 सबस्क्रायबरला खूप जास्त आनंद मला झालेला आहे। तर ते मी कसे कंप्लीट केले एवढ्या कमी दिवसामध्ये हे आपण आज डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत। जर व्हिडिओ मोठा झाला तर समजून घ्या मित्रांनो, मला खूप काही तुम्हाला सांगायचं आहे आणि तुम्हाला शिकवायचं पण आहे या व्हिडिओमधून। तर चला तर मग चालू करूया। तर बघा, पहिले तर काय केलं होतं मी की माझी जी डेट होती मी 8 डिसेंबर 2024ला म्हणजेच लास्ट मंथ ऑफ 2024 मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं होतं। आणि त्यानंतरच म्हणजे त्या दिवशी ज्या दिवशी मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं त्या दिवशी मी एक व्हिडिओ अपलोड केला, तो पण असाच आहे तो अजूनही। आणि मी अजूनपर्यंत एक सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनलवरून डिलीट केलेला नाही आहे। कसाही असला तरी तो व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर ठेवलेले आहेत। हे मला बघण्यासाठी खूप चांगलं वाटतं, कारण मी आधी कशी एक्सप्लेन करायची किंवा आता कशी मी एक्सप्लेन करत आहे या सर्व गोष्टी आपण आपल्याच व्हिडिओमधून शिकत असतो। त्यामुळे कोणी जर फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओ डिलीट करत असाल यूट्यूबवरून तर प्लीज ही पण चुकी करू नका, त्याने आपली रीचसुद्धा कमी होते चॅनलवरून व्हिडिओ डिलीट केल्याने। तर ते झालं की मी 8 डिसेंबरला व्हिडिओ अपलोड केला। पहिला जो माझा शॉर्ट होता तो मी अपलोड केला, त्याने मला सबस्क्रायबरही नाही मिळाले, काहीच नाही मिळालं। आणि शॉर्ट्सचा वॉच टाईम ही काउंट होत नाही लॉंग व्हिडिओमध्ये, त्यामुळे मला त्या व्हिडिओमधून काहीच मिळालेलं नाही आहे। मग त्यानंतर म्हणजे लगेचच सेकंड डेला मी व्हिडिओ अपलोड केले आणि त्याआधी मी एक महिना म्हणजे नोव्हेंबर महिना मी पूर्ण शिकण्यामध्ये दिला मला स्वतःला की यूट्यूब काय असतं, कसं असतं, थंबनेल, टायटल, डिस्क्रिप्शन टॅग, मी सर्व गोष्टी शिकले। पण तरीसुद्धा माझ्यातून काही चुका झाल्या ज्या नकळत किंवा इंटेन्शनली झाल्या, पण त्या चुका झाल्या त्या पण मी सांगणार आहे। आणि त्यानंतर मी 9 डिसेंबरला सुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केला, तोही शॉर्टच होता, लॉंग व्हिडिओ तोपर्यंत मी एक सुद्धा अपलोड केलेले नव्हते। मग त्यानंतर काही दिवस म्हणजे 8 ते 10 दिवस असे झाले की मी व्हिडिओ बनवत सुद्धा नव्हते आणि पोस्ट तर नाही बनवतच नव्हते, त्यामुळे पोस्टही करत नव्हते। मग तो 8 दिवसाचा गॅप माझा तिथे झाला। पण त्या 8 दिवसामध्ये मी काही शिकले नाही, काहीच नाही, खूप गेस्ट वगैरे ते असल्यामुळे माझं ते 8 दिवस वेस्ट गेले। मग त्यानंतर मी हे ठरवलं की हे माझं यूट्यूब चॅनल मी स्टार्ट केलं आहे पण मी 2च व्हिडिओ अपलोड केले आहेत, डिमोटिवेट पण झाले। आणि त्यानंतर मी ठरवलं की ठीक आहे, जो टॉपिक मी निवडला होता, मी टेकचा टॉपिक त्यावेळेस पण निवडला होता कारण मला यूट्यूबचं नॉलेज बऱ्यापैकी आहे। कारण मी लास्ट इयर पण 2023मध्ये पण 2 चॅनल स्टार्ट केले होते, पण ते काही मी ग्रो केले नाही सम पर्सनल रिझन्स, त्यामुळे ते पण मी स्टॉप केले। बट मला यूट्यूबचं बऱ्यापैकी नॉलेज आहे, तर याच रिलेटेड मी हा चॅनल स्टार्ट केला होता की मी कुठल्याच डोक्यात नव्हतं मला कुकिंग वगैरे वगैरे काही डोक्यात नव्हतं। माझ्या डोक्यात फक्त एकच होतं की जेवढं मला माहीत आहे तेवढं माझ्या मैत्रिणींना मी शेअर करेन, म्हणजे ते त्यांचं चॅनल स्टार्ट जर केलं असेल तर ते ग्रो करू शकतात आणि नसेल जर स्टार्ट केलं तर स्टार्ट करतील। ठीक आहे, या इंटेन्शनली मी स्टार्ट तर केलं, बट काही रिझन्समुळे मी परत त्यावर कुकिंगवर आले की कुकिंगचे व्हिडिओज मी अपलोड करायला लागले। मी हा विचार केला की ठीक आहे, मला माझे व्हिडिओज जे मी टॉपिक डिसाईड केला आहे त्यावर नाही टाकायला जमत आहेत, तर त्यामुळे सध्यासाठी मी काय करते की कुकिंगचे व्हिडिओ अपलोड करते। तर ही माझी सर्वात मोठी चुकी होती, त्यामुळे माझे सबस्क्रायबर आज कदाचित हा मी व्हिडिओ 200 किंवा त्यापेक्षा जास्त सबस्क्रायबरसाठी बनवू शकले असते। बट 100 सबस्क्रायबर ठीक आहे, जे आहे ते मी रिअल ते तुम्हाला एक्सप्लेन करते। मग त्यानंतर असं काहीतरी झालं की मी ठरवलं की नाही, माझा हा जो कॉन्टेंट आहे तो, आणि ते व्हिडिओ चालले माझे, असं नाही की नाही चालले, आज पण तुम्ही जाऊन बघा त्याला सुद्धा 50-100 व्ह्यूज आरामात आहेत, वॉच टाईम सुद्धा चांगला मिळाला त्यामुळे मला। बट त्यानंतर ॲक्च्युअल झालं की मग मी रीडिंग्सचे टाकायला लागले, म्हणजे जे मला ॲक्च्युअलमध्ये शिकवायचं होतं त्याकडे मी हळूहळू मग म्हणजे वळले। पण त्यानंतरच त्या कालावधीत पण मी बऱ्याच मोठ्या यूट्यूबर्सचे व्हिडिओ बघितले की सबस्क्रायबरसाठी, व्ह्यूजसाठी किंवा अजून बरंच काही। तर
त्यामध्ये मला अजून एक आयडिया आली, एक निगेटिव्ह पॉईंट सापडला आणि एक पॉझिटिव्ह. पण पहिले मी निगेटिव्ह सांगते काय झालं माझ्या बाबतीत, की मी ट्रिक्स लावायला लागले. त्याच्यामध्ये सांगतात की तुम्ही ही ट्रिक्स लावा, यूट्यूब सेटिंग. म्हणजे मी माझा वेळ व्हिडिओ बनवण्यावर किंवा एडिटिंगवर किंवा त्याच्या स्क्रिप्टवर देण्यापेक्षा जास्त पण वेळ मी त्या व्हिडिओजला द्यायला लागले. स्वतःची सगळी कामं सोडून दिवसभर मोबाईल हातात बसून फक्त तेच व्हिडिओ बघायचे. पण मी त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं माझं यूट्यूब चॅनल कसं ग्रो करेल हे मी बघितलंच नाही. तर ही माझी अजून एक चुकी झाली. तर तुम्ही जर यूट्यूब मोठ्या क्रिएटर्सला बघत असाल तर आजच बघणं बंद करा. ठीक आहे, मोठे क्रिएटर्स ते तर झाले, पण जे छोटे क्रिएटर्स आहेत ना तर त्यांचे व्हिडिओ बघा. जर तुम्हाला बघायचेच असेल तर त्यांचे व्हिडिओ बघा. आणि त्यानंतर मी तर सांगेन व्हिडिओ बघूच नका. सबस्क्रायबर वगैरे तुम्हाला कुठल्या सेटिंग्स करायच्यात किंवा काय, या सर्व तुम्हाला स्पेशल सांगणारे असतात. म्हणजे दुसरे जे क्रिएटर्स असतात जे रिअल सांगतात, हे मोठे जे यूट्यूबर्स असतात ते थोडंसं फेकसुद्धा असतं की सेटिंग वगैरे चेंज करा, हे करा, असं काही नसतं. ठीक आहे, यूट्यूबवर किंवा यूट्यूब स्टुडिओमध्ये तुम्हाला कुठेच ऑन किंवा ऑफचं बटन मिळणार नाही. त्यामुळे ते सर्व तुम्ही विसरून जा, असं काही नसतं. तर त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्ट अशी घडली की त्यामध्ये मला समजलं की शॉर्ट व्हिडिओ टाकल्याने सुद्धा तुमचे सबस्क्रायबर खूप फास्ट वाढतात. तर त्याच दिवसापासून फ्रेंड्स मी शॉर्ट व्हिडिओज टाकायला सुरुवात केली आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये मला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. माझे 20 दिवसामध्ये फक्त 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. आणि 20 दिवसामध्ये आता मी जी पोस्ट केली होती ती 31 जानेवारी 2025ला केली होती की माझे 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. तेव्हा पण 101 सबस्क्रायबर हे होते. त्यावेळेस मी स्क्रीनशॉट हा तुम्हाला पोस्ट केलेला होता. पण त्यानंतर आता मी हा व्हिडिओ 2 डिसेंबरला म्हणजे लगेचच 2 दिवसानंतर मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तर त्यावेळेस माझे सबस्क्रायबर हे 120 सबस्क्रायबर आहेत. आणि तुम्ही कोणत्या सबस्क्रायबरला माझा हा व्हिडिओ बघत आहात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला माझ्याकडून सपोर्ट हवा असेल तर बघा, आता मी असं ठरवलं होतं की 100 सबस्क्रायबर ज्यावेळेस माझे कंप्लीट होतील त्यावेळेस मी प्रमोशनसुद्धा स्टार्ट करणार आहे. तर मी प्रमोशन स्टार्ट केलेलं आहे. अजून तरी एकाच सुद्धा घेतलेलं नाही आहे, बट मी प्रमोशन स्टार्ट केलं आहे, ते पण फ्रीमध्ये. पण त्यासाठी एक कंडिशन आहे. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि व्हिडिओच्या खाली एक छान अशी कमेंट करायची आहे. जर तुम्ही या सर्व स्टेप्स केल्या तर मी तुमचं चॅनल स्टार्टिंगला जेथे मी इंट्रो देते तिथे मी तुमचं चॅनल प्रमोट करेल. आणि प्रमोटच नाही तर पूर्ण मी तुम्हाला डिटेल त्या म्हणजे ऑडियन्सला सांगणार आहे की तुमचं चॅनल कोणत्या रिलेटेड आहे, तुम्ही कॉन्टेंट काय टाकत आहात, या सर्व गोष्टी मी सांगणार आहे. ॲक्च्युली मला स्टार्टिंगला सांगायचं होतं बट ते लेट झालं. ठीक आहे, इट्स ओके, काही हरकत नाही, तुम्ही समजून घ्या. आणि त्यानंतर अशा प्रकारे मी 100 सबस्क्रायबर माझे कंप्लीट केलेले आहेत. आणि तुम्ही पण तुमचे लॉंग व्हिडिओज असतील तरी पण शॉर्ट व्हिडिओ टाका, तर तुम्हाला सबस्क्रायबर हे लवकरात लवकर मिळतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शॉर्ट व्हिडिओ टाकताना लॉंग व्हिडिओ टाकायला अजिबात विसरायचं नाही. असं नाही की शॉर्ट व्हिडिओ टाकले मग लॉंग व्हिडिओ कोण टाकणार, आपल्यालाच टाकायचे आहे. त्यामुळे शॉर्ट व्हिडिओ टाकाच पण लॉंग व्हिडिओसुद्धा टाका. तुम्ही माझ्या चॅनलला नक्की नीट बघा, मी शॉर्ट व्हिडिओही टाकलेले आहेत आणि लॉंग व्हिडिओही टाकलेले आहेत. असं 1-2 दिवशी झालं असेल की फक्त शॉर्ट व्हिडिओ आलेत, बट रोज मी शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओज टाकण्याचा पुरेपूर माझा प्रयत्न करते. तर मित्रांनो, कसा वाटला माझा व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला पुढचे येणारे व्हिडिओ हे टेक रिलेटेड असणार आहेत आणि ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि तुमचंही चॅनल लवकर ग्रो करू, हीच मी देवाकडे प्रार्थना करेन. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका विषयासोबत.